Hello dear friends, myself Manisha Kasar and welcome to our YouTube channel of Pranav Classes Chopra. आपण लास्ट व्हिडिओमध्ये स्टँडर्ड 10 सायन्स पार्ट 2 चॅप्टर 5 टुवर्ड्स ग्रीन एनर्जी हे स्टार्ट केलेलं होतं. याचे बरेच 3 व्हिडिओ झालेले आहे आपले. तर आज आपण आपला नेक्स्ट टॉपिक सुरू करणार आहोत. ते आहे हायड्रो इलेक्ट्रिक एनर्जी. ह्या कॉन्सेप्टच्या अंतर्गत आता आपण एनर्जी जनरेशन जे वॉटरद्वारे तयार होते त्याच्यावर डिस्कस करत आहोत. सो स्टार्ट करूया. Kinetic energy in flowing water or potential energy in water reservoir is a conventional source of energy. हे जे वॉटर रिझर्व्हर्स असतात त्यामध्ये असलेल्या पाणीमध्ये एनर्जी जी असते ती कायनेटिक एनर्जी असो का पोटेन्शियल एनर्जी असो याचा वापर करणे आणि इलेक्ट्रिसिटी तयार करणे ही जी पद्धत आहे ती परंपरागत पद्धत आहे. इट इज कन्व्हेन्शनल मेथड and this hydroelectric energy is conventional source of energy. कारण आपण काही कालावधीपासून बरेच कालावधीपासून पाणीपासून एनर्जी बनवत आहोत. तर हा झाला कन्व्हेन्शनल सोर्स ऑफ एनर्जी. इन हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्लांट द पोटेन्शियल एनर्जी इन वॉटर स्टोर्ड इन डॅम इज कन्वर्टेड इनटू कायनेटिक एनर्जी ऑफ वॉटर. जो हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्लांट असतो यामध्ये आपण बघितलं की जो वॉटर स्टोर्ड असतो डॅममध्ये जो वॉटर स्टोर्ड केलेला असतो पाणीला अडवलं गेलं असतो त्यातली जी पोटेन्शियल एनर्जी असते तिला आधी कायनेटिक एनर्जीमध्ये कन्वर्ट केलं जातो. फास्ट फ्लोईंग इज ब्रॉट फ्रॉम द डॅम टू द टर्बाईन ॲट द बॉटम ऑफ द डॅम. यासाठी असा फास्ट फ्लो करणारा वॉटरला खाली टर्बाईनवर फेकला जातो, टर्बाईनवर गिरवला जातो. त्याने पाणीमध्ये कायनेटिक एनर्जी तयार होते. फास्ट फ्लोईंग इज ब्रॉट फ्रॉम द डॅम टू द टर्बाईन ॲट द बॉटम ऑफ द डॅम. डॅमच्या खाली एक टर्बाईन स्थित असतो. या टर्बाईनवर डॅमची उंचीपासून जिथे पाणी स्टोअर केला गेला आहे तिथून पाणी खाली सोडलं जातो. द कायनेटिक एनर्जी ऑफ द फ्लोईंग वॉटर ड्राइव्स द टर्बाईन. आता ही जी कायनेटिक एनर्जी आहे वॉटरमध्ये स्टोअर असलेली याच्याने टर्बाईन रोटेट होतो. टर्बाईनला एनर्जी मिळते म्हणून तो रोटेट करतो, तो ड्राईव्ह करतो. द टर्बाईन इन द टर्न ड्राइव्स द जनरेटर टू जनरेट इलेक्ट्रिसिटी. आणि हा टर्बाईन जो जनरेटरशी कनेक्ट असतो ते जनरेटरला ड्राईव्ह करतो आणि हा जनरेटर इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो. The block diagram showing different components of hydroelectric power plant is shown in figure. खाली फिगर मध्ये तुम्हाला डिफरंट स्टेजेस दिले आहे हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्लांट मधले. की फर्स्ट जो वॉटर रिझर्व्हर असतो, वॉटर रिझर्व्हर म्हणजे ज्या ठिकाणी पाणीला अडवलं गेलं आहे, थांबवलं आहे, स्टोअर केलं गेलं आहे. सो वॉटर रिझर्व्हर विथ पोटेन्शियल एनर्जी. आता स्थिर असलेल्या पाणीमध्ये असणारी पोटेन्शियल एनर्जी ती तो वॉटरला टर्बाईन करण्यासाठी यूज केले जाते. सो सेकंड स्टेप इज वॉटर टर्बाईन. देन दिस वॉटर टर्बाईन इज कनेक्टेड विथ जनरेटर. सो थर्ड स्टेप ऑब्व्हियसली दॅट इज जनरेटर. जनरेटरकडे ही एनर्जी जाते आणि ही जनरेटरचा जो काम असतो इलेक्ट्रिकल एनर्जीला जनरेट करणे. म्हणजे ओव्हरऑल आपण काय केलं की जो वॉटर रिझर्व्हर आहे ज्यात पोटेन्शियल एनर्जी आहे त्यापासून इलेक्ट्रिकल एनर्जी ही जनरेट केली, प्रिपेअर केली. आय होप तुम्हाला हायड्रोइलेक्ट्रिक एनर्जी हा कॉन्सेप्ट समजला असेल. यानंतर नेक्स्ट कॉन्सेप्ट आहे ते म्हणजे इलेक्ट्रिसिटी जनरेशन युझिंग विंड एनर्जी. विंड एनर्जीचा उपयोग करून इलेक्ट्रिसिटीला जनरेट करणे. पोटेन्शियल एनर्जी इन वॉटर. सर्वप्रथम वॉटरमध्ये पोटेन्शियल एनर्जी जी होती दॅट इज कन्वर्टेड इंटू कायनेटिक एनर्जी इन फ्लोईंग वॉटर. आता फ्लो करताना जो पाणी आहे त्यामध्ये कायनेटिक एनर्जी असणार. देन कायनेटिक एनर्जी इन टर्बाईन. या एनर्जीमुळे तो टर्बाईन रोटेट होतो आणि त्यानंतर इलेक्ट्रिकल एनर्जी ही जनरेट होते. हे सर्व टप्पे ते आपण मागे जो मॅटर होता त्यामध्ये बघितलेच होते. द सिमेटिक ऑफ हायड्रोइलेक्ट्रिक प्लांट इज शोन इन फिगर. ओके, या खाली 5.17 मध्ये तुम्हाला एक सिमेट्रिक डायग्राम दाखवला गेला आहे ज्यामध्ये तुम्हाला एक कल्पना येते की कशा पद्धतीने हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्लांटमध्ये इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जाते.
हां, नक्की जर तुम्ही कधी या ठिकाणी भेट द्यायला जाल धरणच्या ठिकाणी आणि ज्या ठिकाणी हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट ही असेल तर तुम्हाला हे नक्की बघायला भेटणार आणि याचं नॉलेज भेटणार. पण तरी आपण पुस्तकमध्ये बघून समजून शकतो आता. दॅट इज वॉटर फ्रॉम अबाउट मिडल ऑफ द टोटल हाईट ऑफ द डॅम इज टेकन टू द टर्बाइन ॲज शोन बाय पॉइंट बी इन द डायग्राम. ह्या डायग्राममध्ये आपण जो बी डायग्राम आहे यामध्ये आपण बघू शकतो, एक अंदाज घेऊ शकतो की कशा पद्धतीने हे टोटल हाईट आहे डॅमची, याचे मिडल हाईटपासून वॉटरला खाली फ्लो केला जातो आणि टर्बाईनवर हे पाणीला फॉल ऑफ करून त्याच पाणीला फ्लो करून टर्बाईनला रोटेट करून मीन्स ड्राईव्ह करून जनरेट केली जाते इलेक्ट्रिकल एनर्जी. ओके, सो ह्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला सेंटरला जनरेटर दिसत आहे. जनरेटर असतो जो डॅमच्या खाली स्थित असतो, डॅमच्या खाली बॉटममध्ये, आणि ह्या जनरेटरला अटॅच केलेला एक टर्बाईन असतो ज्याला रोटेट करावा लागतो. याला रोटेट करण्यासाठी आपण फ्लोईंग वॉटरचा यूज करतो. हा फ्लोईंग वॉटर जो वरती हाईटवरून डॅमची हाईटवरून खाली फ्लो केला जातो. ओके, मग जनरेटरच्या कामाचं शेवटी इलेक्ट्रिकल एनर्जीला जनरेट करणे. हे सर्व तुम्हाला असं दाखवलं गेलं आहे, तुम्ही चांगल्या पद्धतीने समजू शकता. देन आफ्टर इट या बॉक्समध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन दिला आहे. सो सिन्स नो फ्यूल इज बर्न्ड इन हायड्रोइलेक्ट्रिक प्लांट, नो एअर पोल्युशन ड्यू टू कंबशन ऑफ फ्यूल रिझल्ट्स. यामध्ये ऍक्च्युली कोणता फ्यूल बर्न होत नाही. जसं आतापर्यंत आपण इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये बघितलं की कोलला जाळलं होतं, कोलची स्टीम एनर्जी घेतली, किंवा आपण कोणता तरी फ्यूल जाळवून नॅचरल गॅस असेल त्यांना बर्न करून कंबशन करून आतापर्यंत आपण जे एनर्जीला जनरेट केलं होतं इलेक्ट्रिकल एनर्जीला, अशा काही नाही येते. इथे फक्त पाणीला फ्लो करून त्याला हाईटवरून खाली फ्लो करून इलेक्ट्रिकल एनर्जी इथे तयार करत आहोत. तर ही जी आहे ती पॉल्युशन फ्री मेथड आहे. सो however considering the issue like forced migration of large community, second submerging of forest and fertile land, adverse effect on living creatures in the river, it has always been a point of debate whether the hydroelectricity is environment friendly or not. What is your opinion about it? एक तरी इश्यू आहे या ठिकाणी की जरीही एक आपल्याला इको फ्रेंडली वाटत असेल कारण फ्यूलचं कम्बशन होत नाही, पण ह्या व्यतिरिक्त काही अजून इश्यूज आहे. जसं लार्ज कम्युनिटीचा मायग्रेशन जो होतो धरणच्या ठिकाणी, त्या ठिकाणी पाणी अडवलं जातो म्हणून वाहता पाणी न मिळण्याच्यामुळे लोक त्या ठिकाणी जे आहे स्थानांतरण करतात. सेकंड आहे जो फॉरेस्ट आहे, फॉरेस्टमध्ये काही डिस्टर्बन्स होतो, फर्टाईल लँड राहत नाही त्या ठिकाणी कारण पाणी स्टोर असतो, मग काही प्रॉब्लेम उद्भवू शकतात. आणि ॲडवर्स इफेक्ट ऑन लिव्हिंग क्रिएचर इन द रिव्हर, रिव्हरचं पाणी अडवलं गेल्यामुळे त्या ठिकाणी पाणी हा त्याची क्वालिटी खराब होते. थांबलेलं पाणी असल्यामुळे तो पाणी प्रदूषित होऊ शकतो आणि त्या ठिकाणी जे ॲक्वेटिक ॲनिमल्स आहे, इन्सेक्ट्स आहेत, त्यांच्या संख्यावर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. तर असे काही इश्यूज आहेत. त्यामुळे हायड्रो इलेक्ट्रिसिटी पॉवर प्लांट हा इको फ्रेंडली आहे का नाही यासाठी नेहमी वाद असतो. मग याबद्दल तुमचं ओपिनियन काय आहे हे विचारलं गेलं आहे. यानंतर ॲडव्हान्टेज ऑफ हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट जनरेशन आणि प्रॉब्लेम सुद्धा मांडले गेले आहे जेणेकरून तुम्हाला आपला ओपिनियन क्लिअर होणार. ओके, so advantage of hydroelectric power generation. First advantage is since no fuel is burnt in hydroelectric power generation, there is no pollution resulting from combustion of fuels. या ठिकाणी हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्लांटमध्ये कोणत्या प्रकारचा फ्यूल जाळला गेला नाही, त्यामुळे कोणत्याच प्रकारचा कम्बशन होत नाही, कोणत्या प्रकारचं पोल्युशन होत नाही कारण इथे कम्बशन नाही आहे फ्यूलचं ना. तर एक ॲडव्हान्टेज झाला. सेकंड, if there is sufficient water storage in the dam, it is possible to generate electricity as and when necessary. कारण वॉटरचा स्टोर बऱ्याचपैकी असतो, सफिशियंट वॉटर स्टोरेज असतो डॅममध्ये,
तर पॉसिबल आहे की इलेक्ट्रिसिटीला आपल्याला जेव्हा जरूरत आहे तेव्हा जनरेट करायची. थर्ड, ऑल्दो वॉटर रिझर्व्हर इज युज्ड फॉर पॉवर जनरेशन. वॉटर रिझर्व्हर यूज केला जातो पॉवर जनरेशनसाठी. इट कॅन बी रिप्लेनिश्ड ड्युरिंग रेनी सीजन लीडिंग टू अनइंटरप्रेट वॉटर जनरेशन, पॉवर जनरेशन. हालांकी जे वॉटर रिझर्व्हर आहे ते पॉवर जनरेशनसाठी यूज केले जातात. तर हे जे रेनी सीजन आहे, रेनी सीझनमध्ये याची भर परत होऊ शकते. कधी पाण्याचे साठे संपणार नाही. रेनी सीझन आल्यावर तो डॅम परत भरला जाऊ शकतो, रिझर्व्हर भरले जाऊ शकतात. म्हणून हा जो पॉवर जनरेशनचा सोर्स आहे तो अनइंटरप्रेटेड आहे. आपल्याला नेहमीसाठी अवेलेबल असणारा एक एनर्जी रिसोर्स आहे. ओके, तर हे झाले 3 ॲडव्हान्टेज दॅट ऑफ हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर जनरेशन. ओके, then after it some problems are here associated with hydroelectric power plant. So listen carefully. First problem is the backwater due to storage of water in dam may submerge villages or towns in that area. जो बॅकवॉटर असतो, कारण पाणी जेव्हा एकदा यूज केला जातो तो जो बॅकवॉटर आहे तो स्टोरेज ऑफ वॉटर डॅम मधून बाहेर टाकला जातो आणि ह्या टाकलेला पाणी विलेजेसमध्ये किंवा टाउन्समध्ये काही ठिकाणी जमा होऊ शकतो आणि ह्यामुळे काही प्रॉब्लेम होऊ शकतात. तिथले पीकला जो झाड आहे, पीक आहे शेतांची किंवा ॲनिमल्स आहे, एक्विटिक ॲनिमल्स आहे, मग त्यांची संख्यामध्ये त्याचा परिणाम होऊ शकतो. मोरेवर दिस कॅन ऑल्सो सबमर्ज फॉरेस्ट ॲज वेल एज फर्टाईल लँड. फॉरेस्टमध्ये सुद्धा प्रॉब्लेम होऊ शकते, तसंच फर्टाईल लँडला सुद्धा खराब करू शकतो. सेकंड, द ऑब्स्ट्रक्शन ऑफ द फ्लो ऑफ रिव्हर वॉटर मे हॅव ॲडवर्स इफेक्ट ऑन लिव्हिंग वर्ल्ड इन द रिव्हर. रिव्हरमध्ये असणारे जो लिव्हिंग वर्ल्ड आहे, जो सजीव सृष्टी आहे पाणीमध्ये असणारी, त्याच्यावर पाणी अडवल्यामुळे काही वाईट परिणाम होऊ शकतात. तर हे सुद्धा एक प्रॉब्लेम झाली. ओके, सो आय होप तुमच्या लक्षात आलं असेल हा कॉन्सेप्ट. इथे काही मेजर हायड्रोइलेक्ट्रिक प्लांट्स दाखवले गेले आहे इंडियामध्ये आणि त्यांची कॅपॅसिटी मेगावॉटमध्ये ते सुद्धा लिहिलेली आहे. कधी कधी एक्झामला 1 मार्कासाठी क्वेश्चन येऊ शकतो, म्हणून आपण याच्यावरही चर्चा करूया की जो प्लेस आहे, प्लेसला त्यांचे स्टेट कोणता आहे आणि कॅपॅसिटी किती आहे. यस, कॅपॅसिटी मेगावॉटमध्ये विचारले जाते, हे तुम्ही रीडिंग करून ठेवा. ओके, त्यानंतर कोयना बांधचा एक पिक्चर दाखवलं आहे की कशा पद्धतीने पाणीला अडवलं जातो. एक उंचावर डॅमवर पाणी अडवलं जातो आणि त्याच्यामध्ये काही चॅनल्स असते, गेट्स असतात, तिथून पाणीला फ्लो करण्याची सोय असते. नेक्स्ट, द कायनेटिक एनर्जी इन विंड हॅज बीन यूज सिन्स लॉंग फॉर लिफ्टिंग ऑफ वॉटर. जो कायनेटिक एनर्जी आहे हवेमध्ये ते तर बरेच कालावधीपासून आपण यूज करत आहोत इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी, फॉर ड्रायव्हिंग, फ्लोर, मिल एटसेट्रा. पवनचक्की बनवण्यासाठी हवेची कायनेटिक एनर्जीला आपण यूज करतोय. द विंड एनर्जी कॅन ऑल्सो बी यूज फॉर इलेक्ट्रिसिटी जनरेशन. मग हीच विंड एनर्जीला आपण इलेक्ट्रिसिटी जनरेशनसाठी सुद्धा यूज करू शकतो. द मशीन विच कन्वर्ट्स द कायनेटिक एनर्जी ऑफ विंड टू इलेक्ट्रिकल एनर्जी इज कॉल्ड विंड टर्बाइन. विंड टर्बाइन असतो, ज्याचं काम असतो म्हणजे ही एक मशीन असते जी हवेमध्ये असलेली कायनेटिक एनर्जी, कारण हवा नेहमी गतिमान असते, गतिमान असते म्हणून त्यामध्ये कायनेटिक एनर्जी असते आणि हा जो विंड टर्बाइन आहे तो हवेतील कायनेटिक एनर्जीला इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट करण्याचं काम करतो. ॲज द विंड स्ट्राइक्स द ब्लेड्स ऑफ द टर्बाइन द ब्लेड्स रोटेट. जसे की ब्लेड्स स्ट्राइक करते, विंड ॲज द विंड स्ट्राइक्स द ब्लेड्स, जेव्हा हवा ही ब्लेड्सला स्ट्राइक करते तेव्हा हा ब्लेड्स फिरतात आणि ब्लेडला जुळलेला टर्बाइन हा फिरतो म्हणजे ब्लेड रोटेट करते. द एक्सेल ऑफ द टर्बाइनचा जो एक्सेल आहे इज कनेक्टेड टू इलेक्ट्रिक जनरेटर थ्रू अ गिअर बॉक्स. एक गिअर बॉक्स असतो, त्याच्या थ्रू हा जो टर्बाइनचा एक्सेल आहे तो इलेक्ट्रिक जनरेटरशी अटॅच असतो, जुळलेला असतो. द फंक्शन ऑफ द गिअर बॉक्स इज टू इनक्रीज द रोटेशन पर युनिट टाइम.
जो गिअर बॉक्स आहे त्याचं काम असतो पर युनिट टाइममध्ये असलेले जो रोटेशन आहे त्यांची संख्याला वाढवण्याचा. म्हणजे जो व्हीन आहे, व्हीनच्यामुळे जो ब्लेड्स रोटेट करत आहे त्यांची स्पीडला वाढवण्यासाठी. स्पीड वाढणे म्हणजे पर युनिट टाइममध्ये रोटेशनची संख्या वाढणे, समजतंय? तर हे वाढवण्याचं काम गिअर बॉक्स असतो. Thus, the rotating blades drive the turbine and the turbine in turn drives the generator to generate electricity. मग ही जी रोटेटिंग ब्लेड्स आहे ते टर्बाईनला ड्राईव्ह करते आणि हा टर्बाईन जो आहे तो जनरेटरला अटॅच असल्यामुळे जनरेटरच्या थ्रू इलेक्ट्रिसिटी जनरेटचं काम करतो. Various stages in the wind energy generation system can be shown in the figure 5.19 and schematic of the windmill is shown in the figure. वेगवेगळे टप्पे असू शकतात विंड एनर्जी जनरेशनचे, जे फिगरमध्ये दाखवले गेले खाली. फर्स्ट ऑफ ऑल इथे विंड विथ रिक्वायर्ड व्हेलोसिटी हिची गरज असते. हवा चालली पाहिजे एक आवश्यक असलेल्या वेगाने. त्यानंतर ती हवा विंड टर्बाईन विथ लार्ज विंड, तो टर्बाईनला रोटेट करते आणि ह्या रोटेट करणारा टर्बाईन जो एक्सेलच्या थ्रू जनरेटरला अटॅच असतो तो जनरेटर मग काम करतो आणि इलेक्ट्रिकल एनर्जीला इलेक्ट्रिकल एनर्जीचा जनरेशन करतो. तर एक सिंपलची प्रोसेस होती, फक्त 3-4 टप्पे होते याच्यामध्ये. सिमेट्रिक डायग्राम जर बघितलं तर सिमेट्रिक ऑफ विंड मिल इज, यामध्ये तुम्हाला दिसत असेल ब्लेड्स आहे. ब्लेड एक असा पंख्यासारखा फिरतो पवनचक्कीमध्ये. याच्यामध्ये सेफ्ट अँड गिअर बॉक्स दाखवले. गिअर बॉक्सच्या थ्रू पुढे एक एक्सेल जे आहे, एक्सेलच्या थ्रू इथे जनरेटरला अटॅच असतो हे ब्लेड्स आणि जनरेटरमध्ये मग एक खाली सपोर्ट दिला असतो जेणेकरून हे अटॅच असतं एकमेकाला आणि हे अशा पद्धतीने इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. ओके. तसंच कायनेटिक एनर्जी इन विंड इथे दाखवलं आहे. कायनेटिक एनर्जी इन विंड, देन कायनेटिक एनर्जी इन टर्बाईन अँड इलेक्ट्रिक एनर्जी. सेम प्रोसेस आहे बघा. आतापर्यंत आपण तेच बघितलं की जेव्हा एक टर्बाईन फिरतो, हा टर्बाईन नेहमी एक जनरेटरला अटॅच असतो आणि हे जनरेटरचं काम एकच आहे, इलेक्ट्रिकल एनर्जीला जनरेट करण्याचं. फरक फक्त इतका आहे की जो कायनेटिक एनर्जी टर्बाईन मध्ये आहे ती कशामुळे तयार झाली आहे. मग ती कोणत्या फ्यूलला जाळण होऊ शकते, नॅचरल गॅस आहे तो कोल आहे, किंवा आपण वॉटरचा यूज करून हायड्रो इलेक्ट्रिकल पॉवर पॉइंटमध्ये घेऊ शकतो, किंवा विंडमध्ये कायनेटिक एनर्जी इन विंडचा यूज करून हे टर्बाईनला रोटेट करू शकतो. फक्त इतकंच आहे. आणि हा असा ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी इन इलेक्ट्रिक जनरेटर युजिंग विंड एनर्जी असं म्हटलं जातं. यानंतर विंड टर्बाईन्स विथ कॅपॅसिटी राईट फ्रॉम लेस 1 किलोवॉट to about 7 megawatt means 7,000 kilowatt are commercially available. विंड टर्बाईन ज्याची कॅपॅसिटी आहे जवळजवळ 1 किलोवॉट पासून तर 7 मेगावॉट म्हणजे 7,000 किलोवॉट पर्यंत किंवा याच्यापेक्षा कमी असू शकते, ही कमर्शियली अवेलेबल असते व्यापारिक दृष्टिकोनाने. डिपेंडिंग ऑन द विंड वेलोसिटी अवेलेबल at the site of installation, wind turbine with specific capacity is selected. विंडची वेलोसिटी आहे जे उपलब्ध आहे, कधी हवेची स्पीड कमी असते कधी जास्त असते, तर अवेलेबल विंड वेलोसिटी हा टर्म यूज केला आहे. याच्यावर डिपेंड करून जो इन्स्टॉलेशन आहे विंड टर्बाईनच्या स्पेसिफिक कॅपॅसिटी सिलेक्ट केली जाते. The wind velocity at specific location depends on many geographical factors. जो wind velocity आहे एक पर्टिक्युलर प्लेसवर, एक पर्टिक्युलर लोकेशनवर हे डिपेंड करते तिथली जॉग्राफिकल फॅक्टरवर. कारण बरेच जॉग्राफिकल फॅक्टर असू शकतात विंडच्या वेलॉसिटीला डिपेंड करणारे. हे तुम्हाला जिओग्राफीमध्ये माहीतच असेल. Wind velocity is usually high on seashores and that environment is appropriate from installation of wind turbine. जो विंड वेलोसिटी आहे ते जनरली जो समुद्राचा काठ आहे तिथे जास्त असते, म्हणजे तिथे हवा जोराने चालते,
म्हणून तुम्ही बघितलं असेल की जिथे जवळपास समुद्राचा काठ किनारचा पट्टा असेल तिथे असे विंड टर्बाईन तुम्हाला दिसत असतील, पवन चक्कीचा यूज केला जातो आणि तिथला जो एन्व्हायरमेंट आहे तो विंड टर्बाईन फिट करण्यासाठी अप्रोप्रिएट असतो. ठीक आहे. विंड एनर्जी इज अ क्लीन एनर्जी सोर्स. विंड एनर्जी, कारण विंड तर प्रत्येक ठिकाणी चालते, फक्त आपल्याला यूज करायचा आहे त्याचा, तर हा एक क्लीन एनर्जी सोर्स म्हटला जातो. However, the wind velocity necessary for wind energy generation is not available everywhere. हां, हे तर आहे की जो विंड ची वेलोसिटी आहे जी आवश्यक आहे ती प्रत्येक ठिकाणी सारखी नसते. ही स्पीड प्रत्येक ठिकाणी अवेलेबल नसते, म्हणून हा जो सेटअप आहे सर्व ठिकाणी सेटअप करता येणार नाही. इन दॅट सेन्स यूज ऑफ विंड एनर्जी इज लिमिटेड. म्हणून कुठे कुठेच विंड एनर्जीचा उपयोग केला जाऊ शकतो. आपल्याला काही इन्फॉर्मेशन ही कलेक्ट करता येऊ शकते यूट्यूबवर, सोशल मीडियावर, की आपल्या इंडियामध्ये कुठे कुठे विंड पॉवर स्टेशन आहे आणि त्यांची कॅपॅसिटी किती आहे हे तुम्हाला इन्फॉर्मेशनच्या थ्रू इन्फॉर्मेशन म्हणून विचारलं गेलं आहे. यानंतर विंड टर्बाईन्स ऑफ डिफरंट कॅपॅसिटी दाखवले, हे सुद्धा तुम्ही वाचू शकता फॉर नॉलेज.